बुलेटिनमध्ये आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे। मीरा रोडमध्ये जो हल्ला झाला होता धर्म विचारून, त्या हल्ल्याचं व्हिडिओ फुटेज एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलेला आहे। आरोपी झैब हल्ला करतानाचा हा व्हिडिओ आहे आणि तो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे। धर्म विचारून या आरोपी झैबनं 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता। आरोपी झैबचं इसिस कनेक्शन देखील यातून समोर येत आहे। परिसरातील या चाकू हल्ल्याच्या घटनेनं आता गंभीर वळण घेतलेलं आहे। एटीएस या प्रकरणाचा तपास हाती घेतलेला आहे। आरोपीच्या घरातून आयसीसशी संबंधित काही पुरावे, काही साहित्य जप्त करण्यात आलेले आहे। हे ते फुटेज आहे ज्या फुटेजमध्ये आपण पाहतो आहोत आरोपी झैबनं सुरक्षा रक्षकांवर हल्ला केलेला आहे। 2 सुरक्षा रक्षकांना त्यानं धर्म विचारला आणि त्यानंतर त्यानं हल्ला केलेला आहे। मीरा रोड मध्ये एका निर्माणाधीन इमारतीवर हे 2 सुरक्षा रक्षक होते। तिथं हा आरोपी झैब जुबेर अन्सारी आला। त्याने त्या सुरक्षा रक्षकांना धर्म विचारला आणि त्यांनी सांगितल्यानंतर या झैब जुबेर अन्सारी या 31 वर्षीय आरोपीनं त्यांच्यावर चाकूने हल्ला करायला सुरुवात केली। त्याचं हे फुटेज आपण पाहतो आहोत। नयानगर पोलिसांनी या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याला अटक केली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी सुजाता द्विवेदी आपल्या बरोबर आहेत। सुजाता, हे फुटेज समोर आले आणि त्याच्यावरूनच पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे असं समजतं आहे। या प्रकरणामधले आणखीन काय नवे अपडेट्स आहेत, कारण त्याचं आयसिस कनेक्शन सुद्धा समोर आलंय असं कळतंय? बरोबर म्हणता आपण। आणि एनडीटीव्हीच्या हाती चाकू हल्ल्याचा अत्यंत धक्कादायक आणि थरारक लाईव्ह व्हिडिओ जे आहे ते लागला असून या व्हिडिओमध्ये संपूर्ण घटना सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला दिसतो। आणि या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे जे पीडित व्यक्ती आहे आरोपी समोर वारंवार न्यायासाठी आणि ते लोक हाक मारतात आणि स्वतःची जीव वाचवण्यासाठी विनंती करताना दिसत आहे। मात्र संतापलेल्या हा आरोपींनी त्याच्या कोणतीही परिणाम ते होत जे आहे ते नसल्याचं स्पष्ट दिसते। आणि मध्यरात्रीच्या सन्नाट्यात घडलेल्या या भीषण चाकू हल्ल्यात आपण बघू शकतो कशा प्रकारे आरोपीचे जे अत्यंत आक्रमक आणि निर्दयी आणि भयावह चेहरा आहे ते समोर आला आहे, ज्यामुळे परिसरात आता मोठी भीती ते पण निर्माण झाली आहे। आपल्याला माहिती आहे की जे आरोपी आहे त्याला 4 मे पर्यंत आता पोलीस कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे आणि पोलीस आणि महाराष्ट्र एटीएस ही जे आहे ते पूर्ण प्रकरणाचं जे जांच आहे ते सुरू केलेली आहे। जी सुजाता, त्याचं आयसिस कनेक्शन आहे असं म्हटलं जातं आहे, म्हणजे या आरोपीचा आणखीन कोणता मोठा घातपात करण्याचा इरादा होता का? जेव्हा त्यानं या 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला तेव्हाच त्याचा काही आणखीन वेगळा इरादा होता का? या दृष्टीनं काही माहिती मिळू शकली आहे? सुजाता, काही आणखीन माहिती काही कारणाने संपर्क तुटलेला आहे, मात्र जी माहिती हाती येते त्यानुसार हा आरोपी झैब अन्सारी याच्या घरी काही साहित्य सापडले आणि त्यावरून त्याच्या आयसिस कनेक्शन समोर आलेलं आहे असं बोललं जात आहे। मात्र ही जी दृश्य आहेत ती अत्यंत थरारक अशी आहेत, अंगावर काटा आणणारी आहेत। या आरोपीनं सुरुवातीला त्या सुरक्षा रक्षकांना धर्म विचारला, त्यांनी धर्म सांगताच त्यानं त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली। यातला सुरक्षा रक्षक जोरजोरात आपल्याला वाचवा म्हणून ओरडतानाही ऐकू येतो आहे, तरी देखील हा त्यांच्या मागे चाकू घेऊन धावत होता आणि तीही दृश्य दिसत आहेत। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नयानगर पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे। त्याचं नाव झैब जुबेर अन्सारी असं कळतंय। 31 वर्षांचा हा युवक आहे आणि त्यानं हा सगळा प्रकार केलेला आहे।
रक्षकांना कलमा वाचता येतो का, नमाज पठण येतं का, असंही या आरोपीनं विचारलं सुरक्षा रक्षकांना. सुरक्षा रक्षक हिंदू असल्यानं त्यांनी नकार दिला. आरोपी झैब जुबेर अन्सारीनं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर चाकू हल्ला केला. हा चाकू हल्ला होत असताना सुरक्षा रक्षक जीवाच्या आकांतानं आपल्याला वाचवा म्हणून ओरडत होते. त्याच्यापासून पळही काढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा झैब हा त्या सुरक्षा रक्षकांच्या मागे धावला. त्यानं वार केला चाकूनं. आरोपी झैब हल्ला करतानाचा हा व्हिडिओ आहे जो एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे. या व्हिडिओमध्ये हा आरोपी झैब वार करताना स्पष्टपणे दिसतो आहे. तिथं दोन सुरक्षा रक्षक दिसत आहेत. एकावर त्यानं जोरदार हल्ला केलेला आहे. कलमा पडता येतो का, नमाज पठण करता येतं का, असे प्रश्न त्यानं विचारले होते. जेव्हा हिंदू सुरक्षा रक्षकांनी जेव्हा त्यावर नकार दिला तेव्हा त्यानं थेट वार करायला सुरुवात केली आणि यामध्ये सुरक्षा रक्षकांचा आवाजही ऐकू येतो आहे. आपल्याला वाचवा असं जोरात ते ओरडत आहेत, जीवाच्या आकांतानं ओरडत आहेत. तिथून त्यांनी पळ काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरी सुद्धा तो झैब त्यांच्या मागे धावत राहिला. आणखी एक सुरक्षा रक्षक दिसतोय, मात्र तो तिथं काहीही करताना दिसत नाहीये. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडून. रिजवान, धर्म विचारून आरोपी झैबनं या सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला, त्याची ही दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेली आहेत. त्या दृश्यांमध्ये हा आरोपी स्पष्ट दिसतो आहे. त्याचं आयसिस कनेक्शन सुद्धा असल्याचं समोर येत आहे. याबद्दल आणखीन काही नव्यानं माहिती मिळाली आहे? नक्की. आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मीरा रोड येथे नयानगर या विभागामध्ये ज्या पद्धतीने झैब जुबेर अन्सारी या नावाच्या व्यक्तीने दोन सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांवरती कशा पद्धतीने हल्ला करतो, हा संपूर्ण दृश्य आपण आपल्या टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकतो की हे दोघेही कर्मचारी जे आहेत ते आपल्याला वाचवण्यासाठी मोठापणा आवाज देखील करतात. तरी सुद्धा हा जो आरोपी आहे झैब जुबेर अन्सारी हा कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न करत नाही. वारंवार जो आहे तो या ठिकाणी वार करण्याचा प्रयत्न करतो. ज्या पद्धतीने महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने त्याला अटक देखील केलेली आहे. त्या घराची झळाझडती घेतली. यावेळी अनेक संशयावृत्त कागदपत्रे दहशतविरोधी पथकाचे मोठ्यावर सापडलेले आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने झैब जुबेर अन्सारी हा कशा पद्धतीने दहशतविरोधी साथीत आहे तो प्रवृत्त होता, हा देखील संपूर्ण तपास जो आहे तो महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येत आहे. या आरोपीला तर अटक केलेली आहे, त्याच्या घराची झाडाझडती घेतली असंही कळतं आहे. काय काय नेमकं त्याच्या घरातून जप्त करण्यात आलेलं आहे, कारण जे काही मिळालेलं आहे त्यातून त्याचं कनेक्शन हे दहशतवादी संघटनांशी दिसतं आहे? नक्की. आपण जर पाहिलं तर त्याच्या घरातून लॅपटॉप, पेनड्राईव्ह, त्याचा फोन आणि इतर जे आयसीएस संबंधात जे कागदपत्र होते ते या ठिकाणी महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने जे जप्त केलेलं. खरं तर ज्या पद्धतीने रेजन्सी हाईट्स मध्ये जो आहे तो नयानगर परिसरामध्ये झैब जुबेर अन्सारी हा जो आहे तिसऱ्या मजल्यावरती 304 रूम मध्ये राहतो. खरं तर संपूर्ण कुटुंब जो आहे तो अमेरिकामध्ये राहतो, परंतु हा केमिस्ट्रीमध्ये चांगल्या पद्धतीने पदवीधर आहे आणि ऑनलाईन लेक्चर देखील घेतो. त्यामुळे चांगला एक अनुभव आहे, चांगला एक एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कुठेतरी चुकीच्या ठिकाणी जो आहे तो या जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे पेनड्राईव्ह असो, फोन असो, इतर सामग्री देखील पोलिसांनी या ठिकाणी जप्त केलेला आहे. त्याच्याकडून आणखीन काही माहिती मिळू शकली का? कारण हा जेव्हा त्याने हल्ला केला तेव्हा त्याचा आणखीन कोणत्या एखाद्या मोठ्या घातपाताचा इरादा होता का, याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे? नक्की. आपण जर पाहिलं तर ज्या बिल्डिंग मध्ये हा राहत होता तिथल्या आपण कर्मचारी साफसफाई कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. खरं तर झैब जुबेर अन्सारी हा आपल्या घरातून कधीच बाहेर न जात गेले 15 दिवसामध्ये एकदा तो कचरा किंवा इतर सामग्री टाकण्यासाठी बाहेर यायचा. जर आपण वॉचमननी विचारतो, वॉचमनने सांगितलं दररोज 10:30 वाजता हा आपल्या घरातून बाहेर यायचा आणि कामाच्या दिशेने तो निघायचा. परंतु कशा पद्धतीने घरामध्ये असून सुद्धा याचा जो माइंड आहे तो शार्प असल्यामुळे कुठेतरी दहशत विरोधी प्रवृत्तीसाठी हा ऑनलाईन पद्धतीने नेटच्या सहाय्याने हा संपूर्ण जो आहे तो शोध जो आहे तो या ठिकाणी घेत होता, अशी देखील माहिती समोर येते. नक्की. जे दोन सुरक्षा रक्षक जखमी झालेले आहेत त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली आहे? नक्की. आपण जर पाहिलं तर दोन जे सुरक्षा रक्षक याच्यामध्ये गंभीर स्वरूपात जखमी, एकाचं नाव राजकुमार मिश्रा तर दुसऱ्याचं नाव सुब्रतून सेन आहे. खरं तर राजकुमार मिश्रा हा क्रिटिकल आहे, त्याला वाकड हॉस्पिटलमध्ये जे आहे तो उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे. सकाळीच किरीट सोमय्या यांनी त्या ठिकाणी भेट दिली. सुब्रत सोन सध्या तरी उपचार घेऊन घरी परतलेला आहे आणि त्यामुळे
कशा पद्धतीने महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाने हा संपूर्ण उलगडा करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण कारण ज्या पद्धतीने जैद जुबेर अन्सारी हा अत्यंत धोकादायक देखील होऊ शकतो आणि त्यामुळे संपूर्ण तपास आहे तो गोपनीयरित्याने जे आहे ते महाराष्ट्र दहशतविरोधी पथकाच्या माध्यमातून होते. रिव्हझान असेच संपर्कात राहा. या घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया. रॅडिकलायझेशनचा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नातनं हा जो व्यक्ती आहे आरोपी आहे हा तयार झालेला दिसतोय. त्यामुळे याला केवळ काहीतरी आपल्याला जिहाद करायचा आहे आणि जिहाद करायचा म्हणजे इतर धर्मियांना मारायचं आहे अशा पद्धतीच्या विचाराने पेटून त्यांनी हे कार्य केलेलं आहे. त्याला पकडलेलं आहे. आता ATS आणि NIAची मदत घेऊन या रॅडिकलायझेशनच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील या ठिकाणी शोधण्यात येईल. याचं कुटुंब हे परदेशात आहे, ते अमेरिकेमध्ये आहे. हाही अनेक वर्ष परदेशात राहिलेला आहे. त्यानंतर इथे आल्यानंतर पहिल्यांदा कुर्ल्यामध्ये आणि त्याच्यानंतर नवानगरला तो राहायला आला. त्यामुळे आता याच्या पाठीमागे कोण कोण आहेत, याच्या लिंकमध्ये कोण कोण आहेत, अजून कोणी असे रॅडिकलाइज झाले आहेत का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता तपासामध्ये पुढे येतील. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे तेही पाहूया. मूळ प्रश्न आहे की सरकार ज्या पद्धतीनं धार्मिक तेढ निर्माण करते आहेत त्याचे परिणाम आता लोकांमध्ये जायला लागलेले आहेत. सरकारने ज्या पद्धतीनं भाषाचा आणि धर्माचा जो तिढा निर्माण करून ठेवलेला आहे तो पुरोगामी महाराष्ट्राला त्याचे परिणाम आता भोगावे लागतात आहेत. शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा बाजूला ठेवला गेलेला आहे आणि आपण हे सगळं चित्र पाहतो आणि त्याच्यामुळे सामाजिक व्यवस्थेमध्ये हे विष आता उतरलेलं आहे. मीरा रोड मधली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि तितकाच धक्कादायक हा व्हिडिओ आहे. या हल्ल्याचा व्हिडिओ NDTV मराठीच्या हाती आलेला आहे आणि त्यातून आपण पाहू शकतो सुरक्षा रक्षकांवर या नराधमानं कसे हल्ले केलेले आहेत. सुरुवातीला त्यांचा धर्म विचारला, 3 वेळा कलमा वाचण्यास त्यांना सांगितलं, मात्र हिंदू असल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी नकार दिल्यानंतर या आरोपीनं त्यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. मीरा रोड येथील अस्मिता रेजन्सी इथल्या 3ऱ्या मजल्यावरील रूम नंबर 304 मध्ये हा आरोपी वास्तव्याला होता. जुबेर अन्सारी याच्या रूमला नयानगर पोलिसांनी सील केलेलं आहे. शेजारी राहणारे गौहर खान यांनी NDTV मराठीशी बोलताना जैब जुबेर अन्सारी हा कधीच त्याच्या रूममधून बाहेर आला नाही अशी माहिती दिली. जैब जुबेर अन्सारी हा कशा पद्धतीनं ISIS मध्ये जाण्यासाठी प्रवृत्त होता हे देखील महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या माध्यमातून तपास केला जातोय. त्या दृष्टीनं जैब जुबेर अन्सारी याच्या घराबाहेरून याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी. मीरा रोड येथील नयानगर परिसरामध्ये काल ज्या पद्धतीने जैब जुनेद अन्सारी यांनी ज्या पद्धतीने 2 सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांमध्ये चाकूने हल्ला केला होता, सध्या दोन्ही रुग्ण जे आहेत ते जवळच्या वाकड हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. आणि मी सध्या जैब जुनेद अन्सारी यांच्या घरावरती उपस्थित. आपण पाहिलं तर हाच तो घर आहे अस्मिता रेजन्सीमध्ये 3ऱ्या मजल्यावरती 304 रूम नंबर. याच रूममध्ये जो आहे तो जैब जुनेद अन्सारी जो आहे तो गेले कित्येक वर्षापासून वास्तव्य होता. खरं तर जैब जुनेद अन्सारी यांचं संपूर्ण कुटुंब जो आहे तो अमेरिकामध्ये वास्तव्य, परंतु मुंबई पोलिसांच्या माध्यमातून सध्या तरी याच्या घराला जे आहे ते या ठिकाणी कुलूप सील करण्यात आलेले. खरं तर आपण नवनगर पोलीस नयानगर पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक रजिस्टर 2026 कलम 109, 118(2), 196(1) प्रमाणे गुन्हा दाखल. अटक आरोपी जैब जुबैर अन्सारी असं आरोपीचं नाव आहे. सध्या तरी या रूमला जो आहे तो सील करण्यात आलेला आहे. आणि आपल्याबरोबर बातचीत करण्याकरता शेजारी असणारे काही लोक आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, मला सांगा, हा जैब जुबैर अन्सारी याला कधी पाहिलं होतं तुम्ही? ना, कभी नहीं. कधी बघितलं होतं की कसा दिसतो, काय होतो? कभी नहीं देखा. मैं पहचानता भी नहीं उसको. या घटनेची माहिती तुम्हाला कधी पडली? जब पुलिस वाले यहाँ रात में आए तब मैं देखा, यहाँ पूछा मैंने तो बोले कि इस बंदे ने एक वॉचमैन को मारा है, हाफ मर्डर किया है. इतना ही पता था. कधी येताना जाताना लिफ्टमध्ये कधी पाहिलं असेल किंवा? मुझे अगर आप पूछोगे कि ये है ये है तो मैं दोनों में से किसी को नहीं जानता. मतलब आप बोल दोगे यही है तो मैं बोल दूंगा हाँ, इसलिए कि मैं जानता नहीं था, देखा नहीं, पहचानता भी नहीं उसको मैं कि वो कभी मुलाकात हुई हो लिफ्ट में.
मतलब इतना है कि आप बोल दोगे कि यही तो है तो मैं मान लूँगा, कि मुझे नहीं पता इसके बारे में कुछ। त्यामुळे मला अशा पद्धतीने शेजारी राहणाऱ्या लोकांना देखील माहीत नाही की जैद जुबैर अन्सारी हा कशा पद्धतीने दिसतो। खरं तर याचा रूमला आता सध्या तरी सील करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण तपास जो आहे तो न्यायनगर पोलिसांच्या माध्यमातून सुरू आहे। त्यामुळे नेमकं जैद जुबैर अन्सारी हा नेमकं कशा पद्धतीने ISIमध्ये मुबतला होता हा संपूर्ण तपास जो आहे तो न्यायनगर पोलिसांनी महाराष्ट्र दहशत विरोधी पथकाच्या माध्यमातून होताना सध्या तरी आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओने गौरव नाईसर रिजवान शेख NDTV मराठी मीरा रोड। याच घटनेवर आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। हिंदुत्ववादी नेते शंकर गायकर आपल्याबरोबर आता फोन लाईनवरून आहेत। शंकरजी, तुमची काय प्रतिक्रिया या मीरा रोडच्या या घटनेबाबत? नाही, ही नवीन प्रतिक्रिया नाही आहे। अशा प्रकारचं गल्लोगल्लीमध्ये भारतभर ही मनोवृत्ती, हे सगळं जे आहे हे पोचलं जात आहे आणि हे सगळं मदरशाची पैदाइश आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। कारण यांचं तो जुबेर असो आणखी कोणी असो, मुळातच हा एक जिहाद आहे आणि ज्या अर्थी त्यांनी त्याची जात विचारून मारलं याचा अर्थ जे आहे तर याच्यातनं जो काय जे धर्म जो काय बदनाम व्हायचा तो झालेलाच आहे। मुळातच अनेक वेळेला हमारा मोहम्मद ऐसा नाहीये, हमारा सलमान ऐसा नाहीये, पण हे सगळं म्हणत असताना जे बाहेर येतं ते अशा प्रकारचे जुबेरच बाहेर येत आहेत। त्याचं कारण असं आहे, काही कारण नसताना अशा प्रकारची मनोवृत्ती ही मदरशामध्ये तयार झालेली मनोवृत्ती आहे। जोपर्यंत या मदरशांमधून सरकार शिक्षणाची व्यवस्था बदलत नाही किंवा या मदरशामधलं आधुनिकतेच्या जोरावरती राष्ट्रीय शिक्षण हे जोपर्यंत दिलं नाही तोपर्यंत अशाच प्रकारची ही पिल्लावळ बाहेर पडणार, अशाच प्रकारची मनोवृत्ती बाहेर पडणार, हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि हिंदू समाजाने शंकरजी, जी माहिती या आरोपी बद्दल मिळतीये ती म्हणजे तो चांगला शिकलेला होता, त्याचं कुटुंब सुद्धा परदेशात आहे, तो स्वतः परदेशात राहिलेला होता, मात्र तरी सुद्धा इथं आल्यानंतर तो ज्या पद्धतीनं राहिला त्याच्या शेजाऱ्यांकडून जी माहिती मिळते ती अत्यंत संशयास्पद आहे। यावर आपली काय प्रतिक्रिया? नाही, म्हणून याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की 25 डॉक्टर उत्तर प्रदेशमध्ये पकडले, ते काय अशिक्षित होते का? MD MS सगळे डॉक्टर असेच होते ना। त्यामुळे शिक्षणाची या जिहादचा आणि शिक्षणाचा काही संबंध नाही। जिहाद म्हणजे जिहाद, द्वेष म्हणजे द्वेष, काफिर म्हणजे काफिरच। त्यांना अशा प्रकारे आपल्या धर्मापलीकडे यांना जग काफिर दिसतं, ही वास्तविकता आहे त्याच्यातली। त्यामुळं समाजाने, मी विनंती करेल आपल्या माध्यमातून की समाजाने आपली सुरक्षा आता स्वतःहून आपल्या हातात घेतली पाहिजे। अशा प्रकारची मनोवृत्ती आसपास घडत असलेल्या घटना, आपण बाजारात जातो, अन्य ठिकाणी ज्या वेळेला जातो, प्रवास करतो, तर या मंडळींवरती लक्ष ठेवण्याची गरज आहे। म्हणून म्हटलं ना, हे इस्लामला जितक्या प्रमाणामध्ये बदनाम करण्याचं काम आहे तसंच त्या इस्लामी या जे काही बुद्धिवंत आहे यांनी सुद्धा या समोर आलेलं हे उदाहरण आहे जुबेरचं। हो, नक्की। या घटनेनंतर धन्यवाद शंकरजी, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल आणि NDTV मराठीशी संवाद साधल्याबद्दल। चाकू हल्ल्याची ही दृश्य मीरा रोडमधली आपण आपल्या TV स्क्रीनवर पाहतो आहोत। NDTV मराठीकडे हे एक्सक्लुझिव्हली आलेलं फुटेज आहे, ज्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की झैब हा आरोपी या 2 सुरक्षा रक्षकांवर कशा पद्धतीनं चाकूनं हल्ला करतोय आणि यात सुरक्षा रक्षक सुद्धा जीवाच्या आकांतानं आपल्याला वाचवा अशी ओरडताना दिसत आहेत। यातील एक सुरक्षा रक्षकाची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय, तर दुसऱ्या सुरक्षा रक्षकावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आलेला आहे, घरी पाठवण्यात आलेलं आहे। मात्र या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये काहीसं दहशतीचं आणि संतापाचंही वातावरण तयार झालेलं आहे। NDTV मराठीवर तुम्ही ही दृश्य पाहता आहात, ती मीरा रोड मधल्या परिसरातली आहे। तिथे एका निर्माणाधीन इमारतीजवळ 2 सुरक्षा रक्षक बसलेले असताना रात्रीच्या वेळेस म्हणजे 27 एप्रिलची ही घटना आहे आणि त्यावेळेस हा आरोपी तिथं जातो, त्या सुरक्षा रक्षकांना धर्म विचारतो, त्यांना नमाज पठण करता येतं का विचारतो, कलमा वाचायला सांगतो, ती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सुरक्षा रक्षक त्याला नकार देतात तेव्हा त्या आरोपीनं त्या सुरक्षा रक्षकांवर चाकूनं हल्ला केलेला आहे। यातील एक सुरक्षा रक्षक स्पष्टपणे आपल्याला ऐकू येतं आहे की आपल्याला वाचवा म्हणून जीवाच्या आकांतानं ओरडतो आहे। तर
दरम्यान झेब ज्या इमारतीत राहत होता त्या इमारतीमधली त्याची रूम ही नयानगर पोलिसांनी सील केलेली आहे. याचा तपास महाराष्ट्र ATS कडून सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्या रूमची झाडाझडतीही घेण्यात आली. त्यात काही साहित्य तिकडून जप्त करण्यात आलेलं आहे. त्यात लॅपटॉप सारखंही साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. त्याचा संबंध हा ISIS सारख्या दहशतवाद्यांशी आहे का यावरही या दृष्टीनेही तपास सुरू आहे. आपण याबाबत या घटनेबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया. भाजप खासदार अनिल बोंडे आपल्याबरोबर आहेत. अनिल जी, मीरा रोडमधली घटना आपण ऐकली असेल, पाहिली असेल. आता सुद्धा NDTV मराठीच्या स्क्रीनवर ही दृश्य दाखवली जात आहेत. त्यात आरोपी कशा पद्धतीनं चाकू हल्ला करतोय, या सगळ्या घटनेवर आपली काय प्रतिक्रिया? नाही, मीरा भाईंदर असो किंवा मुस्लिम बहुल भाग असो, अशा ठिकाणी हे जिहादी पोचल्या जातात आहे. आणि या जिहाद्यांची मानसिकताच आहे की राष्ट्रविरोधी काम करायचं, हिंदुत्वाविरोधी काम करायचं, लोकांमध्ये दहशत माजवायची. परंतु त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोदीजींचं सरकार आहे, महाराष्ट्रात देवाभाऊंचं सरकार आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुसक्या आवळल्या जाणारच. आणि म्हणून योग्य कारवाई माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून गृह खातं करताय. ATS ला सुद्धा सोपवल्या गेलेलं आहे आणि यांची गय केल्या जाणार नाही महाराष्ट्रात. म्हणजे कोणतीही गय केल्या जाणार नाही. अशा प्रकारच्या कारवाया निश्चितच यांची सवय आहे. जिथे जिथे हे थोड्या प्रमाणात बहुल झाले त्या ठिकाणी ISISशी संबंधित असतील, टेरर ऍक्टिव्हिटीशी संबंधित असतील, अशी पिढी निर्माण होते. आणि ही पिढी निर्माण होते कारण की यांना शिक्षणामधूनच ते शिकवल्या जातं. म्हणजे काही प्रमाणात म्हटल्यापेक्षा जास्त प्रमाणात मदरसे त्याला जबाबदार आहे आणि त्या माध्यमातून ही पिढी निर्माण होते. आणि म्हणून ATSच्या माध्यमातून खोलापर्यंत जाऊन कोणत्या मस्जिदशी हे संबंधित आहे, कोणत्या मदरशाशी संबंधित आहे, कुठे यांना ट्रेनिंग मिळालं, हे सुद्धा निश्चितच शोधल्या जाईल आणि यांचे पाळामुळे खणून काढल्या जातील. अनिलजी, नाना पटोले यांनी आरोप केलेला आहे तो राज्य सरकारवर या घटनेच्या अनुषंगाने की राज्य सरकारमुळे राज्यात धार्मिक तेढ निर्माण झाली आहे आणि त्याचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. आपली काय प्रतिक्रिया? नाना पटोलेला हे समजायला पाहिजे होतं. खरं जर पाहिलं तर काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं ना, तेव्हा अशा घटना घडल्या की पोलीस त्याची दखलच घ्यायची नाही. आज ह्या घटना का उघडकीस येतात आहे? आता लव्ह जिहादची घटना असेल, अमरावतीची लव्ह जिहादची घटना असेल, परतवाड्याची असेल किंवा आता कोल्हापूरमध्ये घडलेली असेल किंवा मीरा भाईंदरला केलेला हल्ला असेल, तर काँग्रेसच्या वेळेला स्ट्रिक्ट ऑर्डर होत्या की या गोष्टी पोलिसात नोंदवल्याच जात नव्हत्या. आज देवाभाऊचं सरकार असल्यामुळं पोलीस सेन्सिटिव्हली या गोष्टीची दखल घेतात आहे आणि त्यावर कारवाई करतात आहे आणि म्हणून त्याला प्रसिद्धी मिळते. जर का नाना पटोले सारख्या म्हणजे सुडो सेक्युलर लोकांचं जे सरकार होतं, हे सुडो सेक्युलर म्हणजे फक्त मुस्लिम दार्जिने की मुस्लिमांनी जर का काहीही केलं, कोणता गुन्हाही जरी केला तरी नाराज होतील म्हणून फक्त लपवून ठेवायचं, गुन्हा दाखल नाही करायचा, अशा विचारांचं सरकार जर असतं तर हे बाहेर दिसलंच नसतं. आज बाहेर दिसते आहे कारण की देवेंद्र फडणवीसाचं सरकार आहे म्हणून. नक्की या घटनेनंतर आणि असं जसं तुम्ही आणखीन काही दाखले दिलेले आहेत, या घटनांमुळे आता राज्य सरकारकडे आपली काय मागणी आहे? नाही, राज्य सरकारकडे मागणी हीच आहे की अजून जास्त पोलीस यंत्रणा जिथे सेन्सिटिव्ह नसेल तिथे सेन्सिटिव्ह करणं आवश्यक आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, आता प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक हिंदू हा जागृत होतोय. त्याला माहित आहे की आपल्याला अभय आहे आणि त्यामुळं कोणतीही महिला असो किंवा कोणीही हिंदू समाजाचा असो किंवा मुस्लिम समाजातली महिलाही, तिच्यावर जर अत्याचार होत असेल तर ताबडतोब त्यांनी पोलिसांमध्ये गेलं पाहिजे, पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला पाहिजे, त्याच्यासाठी आग्रह धरला पाहिजे. त्यांना निश्चितपणे न्याय मिळेल. खऱ्या अर्थानं सदरक्षणाय खलनिग्रहणाय जो अगोदरपासून पोलिसाचं ब्रीद होतं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या काळामध्ये गृह विभागाने चांगलं पाळलं आहे, एवढं मी निश्चित सांगू शकतो. अनिलजी, जसं तुम्ही आधी म्हणालात की मदरशांमधलं शिक्षण या युवकांना जे दिलं जातं ते या सगळ्या घटनांसाठी कारणीभूत आहे. मात्र हा जो युवक आहे तो चांगला शिकलेला होता असंही समजतं आहे. यावर आपली शिकलेले आहे ना, शिकलेले कुठे अतिरेकी झाले नाही असं कुठे आहे? आता जे दिल्लीचं बॉम्बचं प्रकरण आहे, जे रॅकेट पकडलं गेलं, त्यामधले तर डॉक्टर होते.
आणि चांगले चांगले शिकलेले म्हणजे एवढ्यापर्यंत की इंजिनियर झालेले ते त्यांचं डोकं विधायक कामात न घालता या जिहादी कामात घालतात. कारण त्यांचं बेसिक शिक्षण जे आहे लहानपणापासूनचं ते मदरस्यामध्ये त्यांना शिकवलं जातं की जो कोणी अल्लाला मानत नसेल, पूजत नसेल किंवा जो कोणी मुस्लिमाचे तत्व मानत नसेल तो काफिर आहे आणि त्याला जगण्याचा अधिकार नाही. हे दुर्दैवानी जे सांगितलं जातं, हे वारंवार जे सांगितलं जातं त्याच्यामुळं ही जिहादी मानसिकता तयार होते, त्याच्यामुळे तयार होते. आणि म्हणून हे सेक्युलर नाना पटोले कितीही म्हणू ना, नाना पटोलेला सुद्धा ते तेवढंच वापरतात. आणि जेव्हा अशी वेळ येते की त्यांचं नक्की एकूणच या घटनेमुळे खरं तर राज्यातच एक धक्का बसल्यासारखं झालेलं आहे. अशा प्रकारे धर्म विचारून हल्ला करण्याचा हा प्रकार निश्चितच निंदनीय आहे. खूप खूप धन्यवाद अनिलजी, आपण NDTV मराठीशी संवाद साधलात, आपली प्रतिक्रिया नोंदवलीत त्याबद्दल. दरम्यान मीरा रोडमधली ही थरारक अशी घटना आहे. यामध्ये एका युवकानं सुरुवातीला 2 सुरक्षा रक्षकांना कलमा वाचता येतो का, नमाज पठणी येतं का असं विचारलं. त्यांना त्यांचा धर्म विचारला. सुरक्षा रक्षक हिंदू असल्यानं त्यांनी जे काही सांगितलं त्याला नकार दिला. त्यानंतर आरोपी झैब जुबेर अन्सारी यानं दोन्ही सुरक्षा रक्षकांवर चाकूनं हल्ला केला. हल्ला करू लागताच सुरक्षा रक्षक जेव्हा आकांतानं आपल्याला वाचवा असं ओरडू लागले. मात्र तिथं फारसं कुणी नव्हतं, रात्रीची वेळ होती आणि याचाच फायदा या आरोपीनं घेतलेला आहे. CCTV फुटेज त्याचं हे हल्ला करतानाचं समोर आलेलं आहे. या फुटेजच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. या बातमीवर लक्ष असणार आहे. या बातमीशी संबंधित आणखी काही घडामोडी तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू. तुर्तास या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी.